यांची जोडी मात्र मैदानात सज्ज होते। गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक कैफाज। यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो। टांगा पलटी घोडे फरार, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। येतोय पहिल्या चेंडूवर दर्जेदार दिमागदार चौकार 4। साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी, साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी। तसौ गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, तसौ गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावात। धन्यवाद टीचर। तर पहिल्या चेंडूवर भरपूर असा समाचार घेतला जातोय। पुन्हा एकदा चेंडूला उडवला, यावेळी मात्र मिस टायमिंग राहिलाय, फटका फसला, झेलला संधी। अंतिम क्षणी मात्र झेल कॅरी केला गेला। इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन डीएससी चिंचगड या संघाचा या कमांडीचं। साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी, साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी। धन्यवाद टीचर। तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बॅकअप दिला जातोय। त्या ठिकाणी एक वेळ असं वाटत होतं की झेल सुटला जाईल, परंतु ऐन वेळी त्या ठिकाणी मौफी झाले आणि चांगल्या पद्धतीचा बॅकअप दिला गेला। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला। पहिल्या विकेटचं पतन होतं इथून डीएससी चिंचगड या संघाचा। लागलेला पहिला मोठा हादरा आशिषच्या स्वरूपात, आणि आशिष बाद झाल्यानंतर चिंचगड संघाकडनं नवीन फलंदाज आपण पाहू शकतायत। मेघन पाटील वंडर बॉय वाडा या नावाने त्यांना ओळखलं जातं। मेघन पाटील याला आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं जरूर पतन झालंय। विचार केला गेला गोलंदाज कैफाज याचा, तर मात्र इथून कमबॅक केला जातोय। पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात आशिष याला परतावलं गेलं। नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला मेघन पाटील। बघूया षटकातील पुढचा चेंडू, राइट आर्म राउंड द विकेट चा मारा, फिर से एक मर्तबा कैफाज। वडवली एंड की तरफ से दौड़ना शुरू कर दिया है। यावेळी मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतो। त्या ठिकाणी झेलला जरूर संधी होती, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये। जले पे नमक छिड़की आहे। यावेळी मात्र चेंडू निघून जाईल दणदण करीत सीमारेषा पार। येतोय दर्जेदार दिमागदार 7 स्टार चौकार स्टार। तसौ गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, तसौ गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गाव। झेलला संधी जरूर होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये। यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू अलंग कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातो। शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल। चेंडू फेक होईल तोपर्यंत मला वाटतं एकच धावेवर खुश राहावं लागेल। या एकेरी धाबीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 3-4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 1-9। आता मात्र समीकरणे बदलतायत। स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहताय तर रोशन याला। गोलंदाजी स्टार्सवर पुढच्या एकदा फिर से एक मर्तबा कैफाज। षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय। सामना करेल रोशन। यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र पुल केला गेलाय। पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल। चेंडूला उडवलं सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना। साजनी चली साजन के ससुराल षटकार 6। उचरक्या वडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय, उचरक्या वडवली मधी। तसौ गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, तसौ गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये। सेवचा धन्यवाद टीचर। तर या ठिकाणी स्टान चेंज करताना आपण पाहतायत यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मिस टायमिंग राहिला। इथे मात्र बॅटची हलकीशी अल्ट्रा एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल। षटक संपल्याची देखील उद्घोषणा होती आणि पहिल्या षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 16 1-16। आपण पाहताय तर 7 स्टार आयोजित क्रिकेटचा कुंभ मेळावा, क्रिकेटचा महासंग्राम। एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना, ऐकूया एक सुमधुरचं संगीत
या कमांडीचं उचरक्या वडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचरक्या वडवली मधी दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवली. धन्यवाद डीजे. दरम्यान वळूया पुढच्या आपण क्रिकेटच्या या दुनियेमध्ये. पहिलं षटक इथून जरूर समाप्त झालंय. कैफाल त्यानंतर गोलंदाजी स्टान्सवर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत महफिज उमर 11 संघाचा ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातं तोच गोलंदाज. यावेळी मात्र पहिला चेंडू मात्र पायांवर जाऊन आदळतोय की काय बघूया. आणि पंचांकडनं इशारा येतोय. मला वाटतंय बॅटची अल्ट्रा एज लागली असावी. इथे मात्र परतावं लागेल. एक मोठा मासा गळायला लागतोय. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. पाहत राहा ऐकत राहा या कमांडीचं. उचरक्या वडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचरक्या वडवली मधी दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवली मध्ये शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवली मध्ये. तर मेघन याला मात्र परतावं लागतंय. एक मोठा मासा गळायला लागतोय. आणि बेगन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज राहुल अहिरे याला आपण पाहू शकतायत. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ज्या गोलंदाजीकरिता ओळखली जाते का मी मोठा गोलंदाज आहे याचं प्रात्यक्षिक तो दाखवून देतोय. पहिल्याच चेंडूवर मात्र मेघन याला परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन फलंदाज राहुल अहिरे. धावफलक स्थिरावलं गेलंय फक्त आणि फक्त 16 या धावसंख्येवर. इथून राहुल कशा प्रकारे सामना करेल मौफिज याचा. षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अप्रतिम चेंडू हाताळला जालोय. सातत्याने मात्र अचूक टप्प्यांवर गोलंदाजी केली जाते. प्रशंसा केली जाईल या गोलंदाजी. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र अतिरिक्त बाहेर हाताळला जातोय. इट्स अ वाईड बॉल. पंचांकडनं इशारा येतोय. अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 17 म्हटलं की क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. यावेळी मात्र फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडूला उडवले सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. परंतु चेंडू निघून जाईल सरळ डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव दिली जाईल. आणि या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 18. चेंडू द्यायचा आहे. 18 म्हटलं की नक्कीच यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असलेले क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात विराट कोहली यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. धावफलक 18. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. धावफलक 18 या धावसंख्येवर. आपण पाहताय तर चालू असलेली लढत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीकरिता सांगू इच्छितो. डीएससी चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करते टीम उमर 11. शिवाजी गव्हाळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी अली यांच्याकडनं सातत्याने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळत आहे. त्यावर मात्र फक्त आणि फक्त एक धाव अर्जित केली जाते. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं 19. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहू शकता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये आपण पाहतायत. शॉर्ट वाईडी त्यानंतर शॉर्ट लेग. यावेळी मात्र क्लास फटका म्हटला जाईल. अलंग कार्पेटच्या सहाय्यानं वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी कैपास तैनात
आणि चेंडू फेक येईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. या एकेरी धावीनिशी एकेका धावेनं मात्र स्ट्राईक जरूर रोटेट केली जाते. धावफलक 1च्या मदतीनं संत गतीनं 20-20. यावेळी मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीचा धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. तब्बल 1 बाद. दोन बाद 21. पाहत राहा ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम अर्थात 7 स्टार आयोजित क्रिकेटचा रणधुमाल या कमांडीचं सागर in the mix. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग पडवली मधी. सौगुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. सौगुरे साहेबांचं नाव. खरोखर खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी संगीत आपण ऐकतायत. तर सातत्याने खूप चांगल्या पद्धतीचं आपण या ठिकाणी मधुरमय असं संगीत ऐकतायत. त्याचं संपूर्ण श्रेय देईन मी या 7 स्टार ग्रुपला, कारण एका रात्रीमध्ये हे गाणं तयार केलं गेलंय आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. खरोखर खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन. दरम्यान वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत काही 5. यावेळी मात्र फटका पचला. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. सुरेश झेल फलंदाज फेल. बॅक टू दी डगा आउट या कमांडीचं. 7 स्टार ग्रुपने आयोजन केलाय एक नंबर. आयोजन केलाय एक नंबर. आयोजन केलाय एक नंबर. हे साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. सौगुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. सौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. 7 स्टार ग्रुपने सामने आयोजित केले. तर राहुल आहिरे सारखा एक मोठा फलंदाज सस्त्यामध्ये परतताना आपण पाहू शकतात. धावफलकाचा विचार केला गेला तर स्थिरावलं गेलाय ते फक्त आणि फक्त 21 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज नैनेश पटेल. तर यापुढील होणारा सामना असेल दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं. एका बाजूला असेल टीम FDC, तर त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील टीम शिवंजय अलमा. दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं आहे. पहिल्या इनिंग नंतर लगेचच आपण नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. तर पंचाकडने इशारा येतोय. दिलगिरी व्यक्त केली जाते. पंच तुमच्या आमच्या सारखेच मनुष्य आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा चुका होऊ शकतात. या ठिकाणी आपला डिसिजन परत घेतला जातोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा काही 5. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत नैनेश. यावेळी मात्र सॉफ्ट हँडचा वापर करून त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्रायकर एंडला मात्र जो फलंदाज चांगल्या लयमध्ये दिसतोय त्याला आणलं जात आहे. रोशन याला आणलं जात आहे. इथून संपूर्ण जबाबदारी मात्र रोशन याच्या खांद्यावर असेल. रोशन कशा प्रकारची इथून फलंदाजी करेल, कारण जर विचार केला गेला DSC चिंचगड संघाचा तर मात्र महत्वाचे शिलेदार त्यांच्याकडनं अपेक्षा होती, त्यांनी मात्र निराश केलं गेलंय. आशिष पाटील असतील, त्यानंतर राहुल आयरे असतील आणि ट्रम्प कार्ड मेघन पाटील हे सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. इथून रोशन याच्यावर संपूर्ण जबाबदारी असेल. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र
स्टान चेंज करताना आपण पाहतायत ओव्हर द विकेटचा मारा असेल कैफात याच्याकडनं. ओव्हर द विकेटचा मारा असेल कैफात. षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. दिशा से फटके तो मिल जाएंगे फटके. चेंडूला उडवले सरळ आउट ऑफ द पार. फेकून दिलाय सीमारेषा पार. येतोय मोठा तडाखा. बिग 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 फ्लॅश. षटकार. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय. या ठिकाणी आजान होतीये तर मी या ठिकाणी माईक बंद करतोय. आमचे गुणलेखक आपण लक्ष द्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर भरपूर असा समाचार घेतला जातोय. चेंडूला बुडवले सरळ फेकून दिले स्क्वेअरलेगच्या डोक्यावरना आउट ऑफ द पार. षटकार 6. यावेळी मात्र एक तेरी तो एक मेरी जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू हाताळला गेला होता. त्यावर मात्र सॉफ्ट हँडचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर झाला नैनेश पटेल यांच्याकडनं, परंतु स्विंग अँड मिस. कुठल्या प्रकारे बॅटचा संपर्क झाला नाही. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू शॉर्ट लेगच्या रिझल्टमध्ये त्या ठिकाणी खेळून काढला जातोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण. त्यावर फक्त आणि फक्त एक धाव. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 35. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू और सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6.
क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी दासो गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव दासो गुरे साहेबांचं नाव बघा यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका बसला झेलला संधी इथे मात्र अंतिम क्षणी झेल धरणीला दान केला गेला. मित्रांनो क्रिकेट जगतात एकच मंत्र नेहमी तुम्हाला आत्मसात करावा लागेल. क्रिकेट जगतात खेळी करत असताना यावेळी मात्र कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केला गेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला त्यावर मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेतली जाईल. इथे मात्र एक धावीनिशी षटक देखील समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीचा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 43-43. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये म्हटलं तरी चालेल DSC चिंचगड या संघाला कारण ज्या पद्धतीचं षटक हाताळलंय घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर साजिद मुखरी याला पोलिशी मार दिला जातोय. साजिद के तंबू में घबरा इथून 4 षटक समाप्तीस येत आहेत. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 43. इथून अंतिम निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. गोलंदाजी स्टांजवर आपण पाहताय तर रफी तोच रफी चॅलेंज ग्राउंडवर सर्वाधिक सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला होता. यावेळी मात्र पहिला चेंडू स्टेप आउट केला गेलाय इनफिल्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी सोहेल सुसे यांच्याकडे चेंडू विसावला जातोय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव या एकेरी धावीनिशी धावफलक 44. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना आपण पाहतायत गोलंदाज रफी याला. बघूया षटकातील पुढचा चेंडू सामना करेल प्रतीक. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका बसला झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच आणि अंतिम क्षणी पुन्हा एकदा झेल धरणीला दान केला गेला. हे प्रभू हे क्या हुई बॅक टू बॅक या ठिकाणी 2 झेल सोडले जात आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांमधनं असा आवाज येतोय की अशर याला एखादा पोता आणून द्यायचा आहे. त्या ठिकाणी जर पोता असता तर त्या पोत्यामध्ये कदाचित चेंडू अडकला असता आणि फलंदाज बाद झाला असता परंतु जर तरला स्थान नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 2च्या मदतीने वडारेल जाऊन पोहोचेल 46. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. त्या ठिकाणी या सुरेख असे क्षेत्ररक्षण चेंडू फेक येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा या दुहेरी धावीनिशी आता मात्र धावफलक 2 ने वडारेल जाऊन पोहोचेल 48. चला अलमान संघ आणि FDC कुडूस संघ आपण कर्णधाराला पाठवून द्यायचे आहे. पहिल्या इनिंग नंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन बोट फिरवली जात आहेत. घाली लोटांगण वंदीन चरण जागच्या जागेवर मात्र राऊंड केलं जात आहे. फलंदाज प्रतीक याच्याकडनं नक्कीच गुंगारा दिला जातो. इथे मात्र पूर्णपणे धावांवर अंकुश लावण्यात यश येते. गोलंदाज रफी नफी तुली अशी गोलंदाजी रफी याच्या माध्यमातून आपण पाहतायत. पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडूला उडवले सरळ वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावर ना इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी दासो गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव दासो गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये सेवच्या दुपणी सामने. तर अंतिम चेंडूवर मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक या ठिकाणी 55
एकंदरीत 55 धावा उभारल्या जातात आणि इथून जिंकण्याकरिता बरोबर 56 धावांचा आव्हान या ठिकाणी ठेवलं जात आहे। यापुढे आपण नाणेफेक करणार आहोत। मी हुसू लोणबाळ यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आइए पधारिए तशरीफ लाइए। वेलकम वेलकम वेलकम। हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी। दासव बुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, दासव बुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये। शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उचलक्या पडवली मध्ये, शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उचलक्या पडवली मध्ये, शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उचलक्या पडवली मध्ये। तर चला मी आमंत्रित करतो या ठिकाणी बोट टू टीम कॅप्टन्स। एका बाजूला असतील टीम FDC आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील शिवंजी अलमान। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। दरम्यान आमच्यासोबत जोडले जातील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात, अध्यक्ष ऑफ 7 स्टार कमिटी अरमानजी सुसे आणि हुसू लोणबाल यांना सुद्धा विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण जोडायचं आहे। तसेच आपण जो टॉस बॉक्स पाहतायत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारला गेला आहे, मुस्तुबाजी मुल्ला A7 मोटरचे प्रोप्रायटर, चला टीम FDC संघाचा कर्णधार आणि टीम शिवंजी अलमान संघाचा कर्णधार शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला। उद्याच्या दिवसाकरिता मॅन ऑफ द मॅच करिता तर जे गाणं बनवलं गेलं 7 स्टार यांच्या माध्यमातून जे डेडिकेट केलं गेलंय तौसफजी भुरे। हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी। धन्यवाद ठीक आहे। तर आपण नाणे पाहतायत, एका ठिकाणी आपण पाहतायत तर 7 स्टार, एका बाजूला 7 स्टार त्याच्या माध्यमातून या स्पर्धा उभारल्या गेल्यात। तर एका बाजूला आपण पाहतायत BS अर्थात भूमिक स्पोर्ट। तर मान्यवर शिवाजी गव्हाळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे। कॉलिंग असेल FDC गुडू संघाकडनं भूमी स्पोर्ट्स आणि या ठिकाणी येत आहे 7 स्टार। तर नाणेफेकीचा कौल जातोय या ठिकाणी शिवंजी अलमानच्या बाजूनं। तर या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम मी येतोय अलमान संघाच्या कर्णधाराकडे। आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे। तर समोरचा संघ सुद्धा आहे पंचकृषीमधील बलाढ्य असा संघ आहे। तर समोरच्या संघाला आपण किती धावापर्यंत रोकाल? 4 समोरच्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? 40। नक्कीच या धावा रोखण्याकरिता आपल्याकडे असे कुठले गोलंदाज असतील, आपले कुठले गोलंदाज असतील त्यांच्यावर आपण विश्वास दाखवू शकताय? आमचा तेजससाठी दीपेश गोलप हे भाऊ आहे आणि स्वतः मी। नक्कीच। तर आपण या ठिकाणी आलात 7 स्टारच्या माध्यमातून या स्पर्धांचं भलं मोठं असं या ठिकाणी नियोजन केलं गेलं आहे। त्या ठिकाणी या स्पर्धेचा विचार केला गेला तर तब्बल 22 ते 25 मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिल्या जात आहेत। तर या स्पर्धेमध्ये खेळताना आपलं कसं वाटतंय? खूप छान वाटते, चांगलं नियोजन आहे, इथे आयोजन चांगले केलेले आहे।
नक्कीच पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. त्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर मी येतोय एफडीसी कुडू संघाच्या कर्णधाराकडे. या ठिकाणी सर्वप्रथम फलंदाजी आपल्या वाट्याला येते. तर आपण किती धावांपर्यंत मजल माराल? 50 ते 60 रनचा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याकडे कुठले असे फलंदाज असतील त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतात. अव्वा आहे, साजिद आहे, मोजम पटेल आहेत, मी स्वतः आहे, सगळे प्लेयर चांगले खेळतात. नक्कीच या स्पर्धेबद्दल आपलं ओपिनियन काय म्हणाल? चांगली टुर्नामेंट आहे आणि खेळायला मजा येईल. तर नक्कीच पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण वळूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मात्र एनर्जी ड्रिंक या लखलखत्या उन्हामध्ये कुठल्याही प्रकारची आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून या एनर्जी ड्रिंक या ठिकाणी दिल्या जात आहेत. सैजादजी लोणबाल, नाज मेडिकल यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक ही इलेक्ट्रिकल पावडर आपल्याला दिली जाते. जारा सुसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या दोन्ही कर्णधारांना दिले जात आहेत. नाणेफेक जिंकलेल्या कर्णधाराला सुद्धा आणि नाणेफेक हरलेल्या कर्णधाराला सुद्धा पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. तर चिंचगड संघ आपल्याला 2 धावांची पेनल्टी असेल, कारण जर्सी या ठिकाणी कंपल्सरी असेल, ड्रेसिंग आणि चेसिंग या ठिकाणी कंपल्सरी असेल. त्या अनुषंगाने जर बघितलं तर मात्र 2 धावांची पेनल्टी असेल चिंचगड संघाला. तर आपण पाहतात गोलंदाजी स्टान्सवर मेघन पाटील. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत. एक फलंदाज मला वाटतं बाद झालाय. बाद होणारा फलंदाज असेल जुनेद. अंतिम चेंडूचा इथून खेळ शिल्लक राहतोय. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू घुटणार एक तमाशात एक पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इनफिल्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती आणि पहिल्या षटक समाप्ती अखेरीचा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 2. आपण पाहतायत 7 स्टार आयोजित क्रिकेटचा कुंभ मेळावा अर्थात रणसंग्राम. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर असं संगीत या कमांडीचं. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या पडवली मध्ये. तर पेनल्टीच्या 2 धावा यामध्ये जोडून एकंदरीत धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक इथून समाप्तीस येत आहे. मेघन पाटील वंडर बॉय ऑफ वाडा वेगवान एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अच्युत पाटील याची वर्णी लावली जाते. पहिल्या चेंडूवर मात्र फसव्या पद्धतीचा चेंडू परतावा लागेल मोफीच्याला. आणखी एका विकेटचं पतन या कमांडीचं. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या पडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या पडवली मध्ये. शेवटच्या दुपणी धन्यवाद टीचर. खूप चांगल्या पद्धतीचं मधुरमयाचं संगीत आपण ऐकलं आहे. हे गाणं तयार करण्याकरिता खूप मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय.
एका रात्रीमध्ये हे गाणं तयार केलं गेलं आहे सेवन स्टार ग्रुप याच्या माध्यमातून. डायमंड ऑफ वडवली अर्थात तौसिफजी भुरे यांच्याकरिता हे गाणं या ठिकाणी सादर केलं गेलं आहे. दरम्यान अक्षरशः दयनीय अवस्था करून ठेवली गेली आहे उमरी 11 या संघाची. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर नवीन फलंदाज इब्राहिम, छोटा पॅकेट बडा धमाका. बघूया अच्युत पाटील षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र आल्या चेंडूला उडवलाय सरळ आमच्या साईड स्किनच्या वर सलामी दिली जाते समालोचन कक्षाला. सजनी चली साजन के ससुराल, बिग 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 फ्लॅश षटकार. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. दासो भुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं. तर या षटकाराकरिता आयोजक सेवन स्टार यांच्याकडनं 100 रुपयाचे कॅश प्राईज. कारण षटकार आमच्या समालोचन कक्षावर मारलाय. प्रत्येक खेळाडूकरिता मात्र या ठिकाणी नामी संधी असेल. समालोचन कक्षाच्या वर षटकार मारा आणि 100 रुपये कमवा. एकंदरीत धावफलकाचा विचार केला गेला तहा भुरे यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचे कॅश प्राईज जमा करायचे आहेत. पैसे जमा केल्याशिवाय कोणाची नावं घेतली जाणार नाही याची नोंद असू द्या. जोपर्यंत आमच्यापर्यंत पैसे पोचत नाहीत यावेळी मात्र अजुबी गरीब खेळण्याचा प्रयत्न. संपूर्ण मंडप व्यवस्था जी आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली अर्थात त्याचे देणगीदाते असतील मोहीनजी भुरे यांचं देखील पुन्हा एकदा शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतोय. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडूला टाटावलं गेलं. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. अरफान मालवी अरमान के भाईजान इनके तरफ से 100 रुपये का नगद इनाम इब्राहिम के लिए. तर एकंदरीत जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर खूपच महागडं असं षटक म्हटलं जाईल अच्युत पाटील यांचा. एकंदरीत 11 धावा आतापर्यंत एकवटल्या जात आहेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका बसलाय. पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. इथून मात्र सुरेश झेल फलंदाज फेल. आणखीन एका विकेटचा पतन. बॅक टू दी दगा आउट. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. दासो भुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासो भुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवनच्या ग्रुपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवली मध्ये. सेवनच्या ग्रुपने सामने आयोजित केल्यात. तर या ठिकाणी अली सुसे याच्या पारीचा अंत होतोय. चांगल्या लयमध्ये जरूर दिसत होता. एकंदरीत धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 15. तर जिंकण्याकरिता अजूनही 18 चेंडू आणि 39 धावांचं भलं मोठं असं आव्हान असेल उमर 11 या संघाला. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 15 या धावसंख्येवर. आणि मी तर म्हणेन जोपर्यंत इब्राहिम मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत चिंतेचं काही कारण नाही आहे उमर 11 संघाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण कोणी गडबड करायचं नाही आहे. आपणास विनंती असेल पुन्हा एकदा वेगवान एक्सप्रेस वंडर बॉय ऑफ वाडा मेघन पाटील याची वर्णी लावली जाते गोलंदाजी स्टान्सवर. पहिला चेंडू मात्र आपटून टाकलेला चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव दिली जाईल. या एकेरी धाविनीची धावफलक 1 च्या मदतीनं 16. या स्पर्धेचा नियम आहे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. जर चेंडू हरवला तर त्या ठिकाणी नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद असू द्या. सर्व संघांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे.
चौथी षटक असो, पाचवे षटक असो किंवा दुसरे षटक असो, तिसरे षटक असो, चेंडू जर हरवला तर या ठिकाणी नवीन चेंडू दिला जाईल. जे चेंडू आपण पाहतायत फरमानजी भोरे यांच्या माध्यमातून पोहोचवले गेलेत. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडवली या ठिकाणी या इनफिल्डच्या आतमध्ये सुरेख असे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाही. या धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक स्थिरावले गेले 16 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र आपटून टाकलेला चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. पंचांकडे इशारा येतोय, इट्स अ वाईड बॉल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कुठल्याही प्रकारे वाद घालण्याचा प्रकार करू नका. पंच जो डिसिजन देतील तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेत होता आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर पंचांकडनं मात्र वाईटचा इशारा येतोय. प्लस त्या ठिकाणी आपण पाहतायत 1 बाउन्सचा देखील इशारा आलाय. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं 17. क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात 360 म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व एबी डिव्हिलियर्स यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. यावेळी मात्र फटका बसला, झेलला संदीप पकडो क्या जीतो मॅच. आणि राहुल आयरे याच्याकडनं सुरेख झेल कॅरी केला जातोय. सुरेख झेल, फलंदाज फेल, बॅक टू दी डगा आउट. तर या ठिकाणी जो फलंदाज कुठेतरी डोकेडुकी धरत होता त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. इब्राहिम आणि इब्राहिम बाद झाल्यानंतर ओल्डी गोल्डी क्रिकेट लेजंड क्रिकेटर ऑफ वडवली अर्थात साजिद मुखरी इन ॲक्शन आपण पाहतायत. इथून संपूर्ण जबाबदारी मात्र साजिद याच्या खांद्यावर असेल. मेगन कशा प्रकारे गोलंदाजी करेल, खरोखर काबिले तारीफ अशी गोलंदाजी मेगन याच्या माध्यमातून आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल चेंडू. त्यावर फक्त आणि फक्त 1 धाव. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 18. विराट कोहली यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. धावफलक 18. षटकातील पुढचा चेंडू मेगन फिरसे एक मर्तबा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्यावर किती धावा मिळतील बघूया. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे प्रतीक यांच्या माध्यमातून. सुरेख अशी चेंडूफेक म्हटली जाईल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. अतिशय संत आणि मंद गतीने मात्र धावफलक पुढे सरसावलं जात आहे. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते. धावफलक 19. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, निगाह कहीं पे निशाणा कहीं पे. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती. अंतिम चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात पंचांकडे इशारा येतो. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. आणखीन एका विकेटचा पतन. उमर 11. तर अशर याच्या पारीचा इथून अंत होतोय. नवीन फलंदाज कैफाज. तर गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत आदित्य. याला नव्या दमाचा नव्या जोशाचा हा गोलंदाज नव्याने उभरून आलाय. चिंचगर या गावातून आपण पाहतायत बिलॉंग करतोय. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू
यावेळी मात्र पंच जरूर आमच्यापर्यंत वळताना आपण पाहत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. अवांतर धाविनीशी धावफलक 1 न वडारेल जाऊन पोहोचलेल्या 1च्या मदतीनं 20-20. यावेळी मात्र पुन्हा एकदा आणखीन एक हादरा बसेल साजिदच्या स्वरूपात. उमर 11 मात्र बॅकफुटला जाताना दिसते. कमांड इथे संग्राम भरला वडवलीमधी दासो गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासो गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवाच्या डुपणे सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. धन्यवाद इथे. तर या ठिकाणी या नक्कीच साजिद मुकरी कुठेतरी बॅकफुटला येताना आपण बघितले संघर्ष करता होते. यावेळी मात्र सोहेल सुसे यांना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय, मात्र स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटताना आपण पाहतायत. नव्या दमाचा, नव्या जोशाचा हा गोलंदाज आदित्य सातत्यानं मात्र अचूक टप्प्यांवर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर विचार केला गेला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू निघून जाईल शॉर्ट थर्डच्या रिझनमध्ये. त्या ठिकाणी या चांगल्या पद्धतीचा बॅकअप दिला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. पूर्णपणे जकडून ठेवलं गेलंय घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर. अतिशय दयनीय अवस्था उमर 11 या संघाची. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सिद्दीक भाबे यांचं म्हणणं आहे मोबाईल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क. यावेळी मात्र फुटवर्कची कमतरता भासून आली. खडे खडे मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता सोहेल सुसे यांच्याकडनं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. करे तो क्या करे कुछ समझ में नहीं आ रहा है. सोहेल सुसे याला मात्र जागच्या जागेवर उभं केलं जात आहे. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. 5 चेंडूमध्ये एकही धाव दिली जात नाहीये. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीस जर धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक स्थिरावले गेले 20 या धावसंख्येवर. जर विचार केला गेला आदित्य याचा तर वाईटच्या स्वरूपात 1 धाव जरूर दिली होती आणि आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक राहतोय 6 आणि धावांची गरज असेल तर पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 36 धावांची गरज. पारी आठवावी लागेल युवराज सिंग यांची, कायरन पोलार्ड यांची, त्यानंतर हर्षल गिब यांसारखे मात्र मोठे फटके मारावे लागतील. यांनी विक्रम केला होता 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा. इथून कैफाच मारले जातील का? पहिला चेंडू मात्र आपटून टाकलेला चेंडू. निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना आपण पाहतायत उमर 11 गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता रोशन उर्फ लारा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. षटकातील पुढचा चेंडू, दुसरा चेंडू. तर पुढील याकरिता मात्र एक सूचना येते साजिद मुकरी यांच्याकडनं की उमर 11 या संघामध्ये येत्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये या संघातील फक्त आणि फक्त 4 प्लेयर या ठिकाणी खेळतील. उमर 11 या संघामध्ये पुढच्या वर्षी या संघातील फक्त आणि फक्त 4 खेळाडू यांचा समावेश केला जाईल. बाकी सर्वांना संधी असेल कुठेही खेळा. साजिद मुकडी यांच्याकडनं मात्र कडक अशी सूचना येते. तर दरम्यान वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू हाताळला जातोय लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. अवांतर धाविनीशी धावफलक 1च्या मदतीनं 22-22.
पंच धावा किती या डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय चेंडू, एक धाव त्या ठिकाणी. आणि मला वाटतं आता फक्त औपचारिकतावरती आहे. इथे मात्र या सामन्यावर पकड मजबूत केली जाते DSC चिंचघर या संघाच्या माध्यमातून. तर या ठिकाणी षटक समाप्तीस येत आहे आणि इथे मात्र विजयी होतोय तो म्हणजेच टीम DSC चिंचघर. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जात आहे, सामनावीरचा किताब जात आहे नो डाऊट्स, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची 2 षटक हाताळली गेली. पहिलं षटक हाताळताना मात्र फक्त आणि फक्त 2 धावा देऊन या ठिकाणी 1 गडी बाद केला गेला. त्यानंतर तिसरं षटक हाताळत असताना 4 धावा देऊन 2 गडी बाद केले गेले. अर्थात नो डाऊट्स मेगन पाटील वेगवान एक्सप्रेस ऑफ चिंचघर या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय. या सामन्याचा हिरो ठरतोय मॅन ऑफ द मॅच मेगन पाटील. तर या ठिकाणी या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर तब्बल या सामन्यांकरिता 22 ते 25